इथं काय करतो? काय ना अगं ती शेजारी लयच माझ्याकडे बघत ग. अहो ती शेजारीन बांगी ती बघती भजाकडन मागती जिलाबी असला इशय तिचा. मी बी 2 दिवस कन्फ्यूज होते पण ती बांगी म्हणून समजलं नाही बघत ती तुमच्याकडे. हो माझा भाऊ यायलाय, जावा लवकर मटण घेऊन या. वाघ शाने, तुझा भाऊ आल्यावर म्हणजे मटण करायचं आणि माझा भाऊ आल्यावर डाळ कर. जा की लय शानेस, गप डाळ कर. चालतंय का हरकत नाही. माझ्या भावासोबत माझी बहीण पण यायलाय, डाळच करते मग. अगं ऐक की, ती इकडं पिशवी मटण पण आणतो आणि त्याच्यासोबत मस्तपैकी गुलाबजामुन पण आणतो. कधी नाही ते उरलेत पाप. हे घे, मटण पण आणलोय आणि गुलाबजामुन पण आणलोय. आली का? काय? म्हणजे तुझा भाऊ आला का म्हणून विचारलं ग. भाऊ एकटाच यायलाय, बहीण येणार नाही. बहीण यायचं कॅन्सल झालंय. ओ इकडे याओ. काय ग? तुमचं आणि त्या शेजारणीचं काही चालू आहे का? नाही काय नाही. असं काय विचार लागलीस? ती मला कालपर्यंत वहिनी 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 करायची आणि आज अचानकच सकाळी ताई ताईच करायला लागली म्हणून म्हणलं. हॅलो, तुमचं लग्न झालंय का? नाही हो अजून. मोठा लट बंगला आहे, 4 फ्लॅट आहेत, 13 एकर पाण्याची जमीन आहे, पैसा अडका सोनं नाणं सगळं काही आहे. पण मनासारखी मुलगीच भेटना हो. तुमच्या बघण्यात आहे काय कधी मुलगी? मी तुमची बायको बोललाले हो. घरात तेल मीठ संपले ते घेऊन या आणि त्याच्यासोबत आठवणीनं आयोडेक्स पण घेऊन या. जावाई 15 दिवस झालं तुम्ही सासरवाडीत आलेले. केव्हा जाणार आहे तुम्ही आता? मी नाही जाणार एवढ्या लवकर. का नाही जाणार? लग्न झाल्यापासून 1.5 वर्ष तुमची पोरगी आमच्या घरी राहिली. मी तिला केव्हा म्हणलं का जा म्हणून? तुम्ही कशाला म्हणतो मला जा म्हणून? अहो माझी पोरगी नांदायला आलेली, तुम्ही काय इथं नांदायला आलात का काय? काय मला कुणाचा फोन आला काय किंवा काय मेळ आहे तुम्हाला? लय सकाळपासून बायांचे फोन यायला लागलेत. सकाळपासून हे 3रा फोन आहे. अगं माझा रिचार्ज संपलंय. ती बाई फोन लावून म्हणते रिचार्ज करा, त्याचा फोन होता. आता कोणत्या हडुळणीचा फोन आलाय मग? बघतो थांब कोणत्या हाडुळणीचा फोन आहे ती. हॅलो सासूबाई, बरे आहेत का? होय व काय बाया म्हणतात नवऱ्याला चुना लावला चुना लावला चुना लावला म्हणजे काय व? कसं आहे सांगू का? हा नवऱ्या कोण बाजार करण्यासाठी 1000 रुपये घ्यायचे, हा 500 रुपयाचा बाजार करायचा, हा 500 रुपये जवळ ठेवायचे हम्म. आणि नवऱ्याला 1000 रुपयाचा हिशोब द्यायचा. त्याला म्हणायचं चुना लावणे. गप्पा बसा तुम्ही. जावई बापू, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात. सांगा जेवणासाठी काय काय करू? म्हणजे काजूकरी करू का किंवा पनीरची भाजी? पुरणपोळ्याच करते बाई मी. अहो नाही नाही, एवढं कशाला? अहो गरीब आहे मी, मला ही खायची सवय नाही. बाई ग, किती साधा आहे माझा जावई. फक्त एक कोंबड कापा, ऍडजस्ट करीन. लग्न केल्यावर एक हक्काचा माणूस मिळतो भांडायला.